अरे 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 थांबा. कुठं चालले लगेच स्क्रोल करून? इतकी काय घाई असते तुम्हाला काय माहिती. थांबा यार, व्हिडिओ तुमच्या पण कामाचा आहे. इतकी थंडी पडलेली आहे ना, की एवढ्या थंडीमध्ये किचनमध्ये जा, स्वयंपाक करा, भाजी करा, पोळी करा. एवढं सगळं ना इतका कंटाळा येतो ना. मग अशा टायमाला काय करते मी, मलाही असाच कंटाळा आलेला होता. मग म्हटलं चला आता पटकन आपली फेवरेट सोयाबीनची खिचडी बनवूया. मग काय मस्तपैकी घेतले मी तांदूळ, तुरीची डाळ घेतली, ते स्वच्छ धुवून घेतले. मग काय नंतर मस्तपैकी सोयाबीन घेतली. आता ना सोयाबीनला काय केलं मी, की सोयाबीनला थोडं कोमट पाणी करून घेतलं होतं. त्यामध्ये सोयाबीन टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि एक 5-1 मिनटं मी ते भिजण्यासाठी ठेवली सोयाबीन. नंतर मग ती सोयाबीन काढून घेतली. दाबून त्याच्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलं बाजूला आणि मग अशी सोयाबीन तयार केली. त्यानंतर मग कुकर ठेवला. कुकरमध्ये तेल टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडू दिली. त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर जी काही आलं लसणाची पेस्ट होती, म्हणजे जाडच कुटलेला होता, तो टाकला त्याच्यामध्ये. त्यानंतर कढीपत्ता टाकला त्यामध्ये. त्यानंतर थोडंसं जिरं पण टाकलं आणि हो, ही आता वाटाण्यांचं सीझन चालू आहे ना, त्यामुळे मस्त वाटाणे पण टाकले. त्यानंतर बटाटा टाकला एक त्यामध्ये. हे सर्व मी व्यवस्थित परतून घेतलं. आता परतवल्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी एक टोमॅटो कापलेला होता, तो टोमॅटो पण मी त्यामध्ये टाकला. आता हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग त्यामध्ये मस्तपैकी सर्व मसाले टाकले, जसं की अर्धा चमचा हळद, त्यानंतर आपलं चवीपुरतं तिखट, तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. मी ते 2 ते 2.5 चमचे तिखट टाकलं आहे. त्यानंतर काळा मसाला टाकला. त्यानंतर माझ्याकडे कांदा लसूण पण मसाला होता, तो पण मी त्यामध्ये टाकला आणि सर्व मस्तपैकी फ्राय करून घेतलं. आता व्यवस्थित फ्राय केल्यानंतर जी आपण सोयाबीन जी ठेवलेली होती, तर ती सोयाबीन घ्यायची आहे आणि ती पण याच्यामध्ये फ्राय करायची आहे व्यवस्थित. काय होतं ना, की जेव्हा आपण याच्यामध्ये ती सोयाबीन फ्राय करतो ना, तर ती चवीला इतकी सुंदर लागते ना, कारण हा जो मसाला आहे सर्व, तो त्याला त्याच्यामध्ये म्हणजे असं कोटिंग केल्यासारखा होतो. एकदम मस्त त्यामध्ये त्याची चव उतरते मसाल्याची. त्यामुळे ना सोयाबीन अशी व्यवस्थित अगोदर 5-1 मिनटं भाजून घ्यायची, मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्यानंतर जे काही आपले डाळ तांदूळ होते धुतलेले, तर ते डाळ तांदूळ पण त्यामध्ये टाकायचे. मस्तपैकी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित तांदूळ पण मस्त त्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. काय होतं ना, की आपण हे सर्व जे मटेरियल आहे ते आपण जेवढं तेलामध्ये चांगलं फ्राय करतो ना, तेवढी खिचडी मोकळी पण होते आणि चव पण इतकी सुंदर लागते ना. ते काय होतं, आपण जेव्हा फोडणीला पाणी घालून मग नंतर तांदूळ वगैरे धुवून टाकले, की ती पाहिजे तशी चव येत नाही. त्यामुळे कधीही खिचडी करताना असं तेलातच तांदूळ वगैरे, त्यानंतर आपण त्यात जे मटेरियल टाकणार आहे वरतून, जसं की पनीर पण किंवा सोयाबीन, तर हे सर्व तेलात फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. पुरेसं पाणी टाकायचं. आता तुमचे तांदूळ कसे असतील तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. त्यामध्ये मस्त 3-4 शिट्ट्या घेतल्या मी झाकण लावल्यानंतर. मग काय 3-4 शिट्ट्यांनंतर कुकर थंड झाला आणि मस्तपैकी आपली इथे सोयाबीनची खिचडी तयार झाली. इतकी सुंदर झाली होती ना, अप्रतिम. आता इतकी सोपी आणि इतकी सुंदर खिचडी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, ज्याला खिचडी नाही येत त्यांना पण शेअर करा, जेणेकरून ते पण अशी मस्तपैकी खिचडी ट्राय करतील. आणि हो, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ते म्हणजे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.